प्राईम टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला सत्ता स्थापनेसंदर्भातली अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे। नवी दिल्लीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली। अशी चर्चा अजूनही सुरूच राहणार आहे असं पृथ्वीराज चव्हाण आणि नवाब मलिकांनी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोघांची बैठक पार पडल्यानंतर सुद्धा सत्ता स्थापनेचा पेच काही सुटलाय असं म्हणता येणार नाही। महाराष्ट्रात स्थिर सरकार आणण्यासाठी आघाडीचे प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया आघाडीच्या नेत्यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। पवारांच्या निवासस्थानी जवळपास 3 तास आघाडीची खलबत रंगली। मात्र सरकार स्थापनेच्या अंतिम निर्णयावर येण्यासाठी अजून काही दिवस चर्चा करावी लागणार असं आघाडीच्या नेत्यांनी म्हटलंय। उनके हस्ताक्षर दिखाने पड़ेंगे। ये सब प्रक्रिया अब आज से शुरू हो गई है और आने वाले 2, 4, 5 दिनों में मुझे लगता है पूरी प्रक्रिया कंप्लीट होने के बाद एक सरकार महाराष्ट्र में बनेगी। कहीं होगा और शिवसेना का मुख्यमंत्री बनना चाहिए, ये महाराष्ट्र की जनता की इच्छा है। उद्धव ठाकरे सरकार का नेतृत्व करेंगे। देखिए, सरकार का नेतृत्व जो करेंगे वो आपको पता चलेगा। वो कोई छुप कर तो शपथ नहीं लेगा। हम चाहते हैं और ये राज्य की भावना है, महाराष्ट्र की भावना है, इच्छा भी है कि उद्धव ठाकरे साहब ने नेतृत्व करना चाहिए। चलो, अभी क्या आप कांग्रेस नेताओं से या एनसीपी के नेता से अभी मिलने जा रहे हैं? शरद पवार इनसे मुलाकात करेंगे, अभी संभावना है? हाँ, संभावना है, उनसे बातचीत होगी। आज की बैठक में जो हुआ है उस बारे में हम दोनों चर्चा भी करेंगे। उद्धव जी से भी बात होगी। उसके बाद वहाँ से निरंतर उद्धव ठाकरे साहब संपर्क में है। दिल्ली में जो कुछ चल रहा है उनको पूरी खबर है। आज की घटना का पूरा ब्यौरा उद्धव जी ने लिया है। ठीक है, धन्यवाद। संजय राऊतांची प्रतिक्रिया। संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे दिल्लीत घडणाऱ्या सगळ्या घडामोडींची माहिती घेत आहेत। स्थिर सरकार शिवसेनेच्या नेतृत्वातच बनेल। शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण होईल हे वेळ आल्यावर कळेल, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिलेली आहे। संजय राऊत सुद्धा नवी दिल्लीमध्येच आहेत। कदाचित संजय राऊत हे शरद पवारांनाही भेटतील आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंशीही संवाद होईल असं कळतं आहे। दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जी बैठक सुरू आहे किंवा होती 3 तास, त्या बैठकीनंतर पृथ्वीराज चव्हाणांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूयात। महाराष्ट्रामध्ये गेल्या 21 दिवसापासून जी अस्थिरता चाललेली आहे ती संपवण्याकरता आणि महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्याकरता आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली। चर्चा अतिशय सकारात्मक होती। चर्चा अजून चालू आहे आणि लवकरात लवकर आज किंवा उद्या ही चर्चा चालू राहणार आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये एक स्थिर आणि लोकाभिमुख सरकार स्थापन होईल आणि गेले 20-21 दिवस जी अस्थिरता चालू होती ती संपुष्टात येईल। सभी पहलुओं पर चर्चा हो रही है और चर्चा काफ़ी सकारात्मक वातावरण में हुई है और अभी चर्चा चालू है। कुछ अंश कुछ विषयों पे भी और चर्चा चल रही है। शिवसेना के साथ गठबंधन करने पे सैद्धांतिक तौर पे सहमति हो गई है। देखिए, सारी चीजों पे अभी बातचीत चल रही है। जैसे बातचीत समाप्त होगी पूरी डिटेल ब्रीफिंग आपको दी जाएगी। डिटेल ब्रीफिंग आपको मिल जाएगी जेव्हा सगळी चर्चा पूर्ण होईल असं पुन्हा एकदा संदिग्धतेपर्यंत पृथ्वीराज चव्हाणांनी नेऊन ठेवलं। पण नवाब मलिक यांनी सरकार लवकरात लवकर बनेल असा विश्वास व्यक्त केलेला आहे। नवाब मलिक काय म्हणाले बघूया। महाराष्ट्र में पिछले कई दिनों से राष्ट्रपति शासन होने के कारण महाराष्ट्र में प्रशासन पूरी तरह से ठप है। किसानों को मदद मिलनी चाहिए, किसानों को मदद नहीं मिल पा रही है। कहीं ना कहीं महाराष्ट्र में एक चुनी हुई सरकार बने
इसका प्रयास हो रहा है। आज राष्ट्रवादी कांग्रेस के नेताओं के बीच में बैठक हुई। एक पर्यायी सरकार निर्माण करने के लिए सभी बिंदुओं पे हमने चर्चा की है। चर्चा और कुछ समय तक चलेगी, जल्द ही हम मिलने वाले हैं। निश्चित रूप से 3 पार्टियों को साथ में आए बिना महाराष्ट्र में कोई सरकार बन नहीं सकती। कांग्रेस, एनसीपी और शिवसेना को साथ में लाए बिना कोई पर्यायी सरकार नहीं बनेगी। निश्चित रूप से सकारात्मक चर्चा हुई है और जल्द ही महाराष्ट्र में एक पर्यायी सरकार निर्माण होगी और वो 5 साल चलेगी। हमारा पूरा बातचीत में शिवसेना को शामिल क्यों नहीं कर रहे? देखिए, सरकार हम जल्द बनाने जा रहे हैं। 3 पार्टी साथ में आए, पर्यायी सरकार दें, इन बिंदुओं पे चर्चा हुई है और जल्द ही इसका निर्णय करके हम जल्द से जल्द महाराष्ट्र में एक पर्यायी सरकार निर्माण करेंगे। धन्यवाद। प्रशांत लीला रामदास आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी, ज्यांच्याशी आपण याविषयी अधिक बोलणार आहोत. प्रशांत, दोन्ही नेत्यांनी म्हणजे नवाब मलिक असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण असतील, दोघांनीही सातत्याने अजून चर्चा होत राहणार आहे असंही म्हटलं, पण त्याच वेळेला हे दोन्ही नेते पर्यायी सरकार हा शब्द वापरताना दिसले. काय अधिक सांगाल? बरोबर आहे. पर्यायी सरकार म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात पर्यायी सरकार. एकीकडे त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की शिवसेनेसोबत सरकार बनवण्यासाठी आम्ही तत्वता मंजुरी दिली आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे हे जे त्यांनी म्हटलं आहे की आम्ही तत्वता मंजुरी दिली, याचा अर्थ असा होतो की कुठेतरी संपूर्ण हालचाली ह्या शेवटच्या टप्प्यात आहे. आणि हे म्हटलं आहे की आजही बैठक होतील, उद्याही बैठकी होतील, त्यानंतर अंतिम निर्णय केले जातील. त्यानंतर काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हेच दोघे आजही भेटणार आहे, उद्याही भेटणार आहे. आणि सोबतच शिवसेनेसोबत जो बॅकडोर अजूनही चर्चा सुरू आहे अशा प्रकारची माहिती त्यांनी दिली होती. आणि सोबतच जर बघितलं ज्या पद्धतीने या सगळ्या चर्चा आहेत, या चर्चाचा सूर जर बघितला, हा सूर जो आहे तो कुठेतरी राज्यामध्ये पर्यायी सरकार देण्याचा प्रयत्न आहे असा आहे. आणि त्यासाठी चर्चा सुरू आहे. ज्या पद्धतीनं संजय राऊतांचंही वक्तव्य आपण दाखवलेलं आहे, त्यामुळे त्यांनी स्पष्ट केलं आहे की लवकरात लवकर आनंदाची बातमी मिळेल. त्यांनी हे स्पष्ट केलं आहे. सोबतच ते शरद पवारांची भेट देखील घेणार आहे या बैठकीनंतर, असंही महत्त्वाची माहिती मिळते. पण या घडीला पुन्हा एकदा बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीमधले फक्त हे दोनच, खास करून पृथ्वीराज चव्हाण आणि नवाब मलिक यांनी ब्रीफिंग दिलेली. यानंतर बैठकीनंतर पुन्हा ते ब्रीफिंग करतील का हे पाहणं तर महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांनी हे स्पष्ट केलं की आम्ही बैठकीच्या दरम्यान आम्ही बाहेर जाऊ आणि पूर्णपणे स्पष्टीकरण या संदर्भातली ज्या चर्चा झाली त्या देण्याचा प्रयत्न राहू. पण महत्त्वाचा म्हणजे प्रयत्न जो आहे, खास करून फोकस जो आहे महाराष्ट्र संदर्भात, झारखंड निवडणुकीच्या पूर्वी राज्यामध्ये सरकार असावं असा काँग्रेसचाही प्रयत्न आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे आणि शिवसेनेचा प्रयत्न आहे. कारण की गेल्या 21 दिवसापासून राज्यामध्ये अधांतरी व्यवस्था आहे आणि या अधांतरी व्यवस्थेमुळे सर्वसामान्य नागरिक पिसला जात आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. हे जरी स्पष्ट होत असलं पण हे जर फक्त बोलण्यासाठी आहे, पण खरं तर यांच्या वाटाघाटी कुठेतरी अडून पडलेल्या होत्या. त्या वाटाघाटी सोडण्याचा प्रयत्न होत होता. नक्की. आणि वाटाघाटी सोडताना ज्या पद्धतीनं चर्चा झाल्या, या चर्चेतून पाऊलवाट निघाली. त्या पावलातून एक एक पाऊल हे पुढे टाकत, एक एक स्टेप पुढे टाकत आता पुढे आलेली आहे आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये संपूर्ण चर्चा आहे असंच म्हणावं लागेल. स्टुडिओ. नक्की. प्रशांत, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. सत्ता स्थापनेसंदर्भातल्या सकारात्मक बातम्या आपण सातत्याने ऐकतोय. आत्ता स्थिर सरकार येईल, आत्ता स्थिर सरकार येईल, अशा बातम्या रोज न्यूज 18 लोकमतचे प्रेक्षक बघतायत. पण उगाचच घाई केली जाऊ नये आणि लगेचच पेढ्यांची ऑर्डर दिली जाऊ नये अशी आशा आपण करूया. आघाडीच्या या बैठकीचं पत्रकार परिषद झाल्यानंतर न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे यांनी विश्लेषण केलंय, त्यावर नजर टाकू. आपल्यासोबत न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे आहेत. म्हात्रे सर, चर्चेचं गुऱ्हाळ काही संपत नाही आणि महाराष्ट्राला सरकार काय मिळत नाही. शेतकऱ्यांना जी मदत, जे अपेक्षा लावून बसलेले आहेत सरकार सत्ता स्थापनेकडे शेतकरी, त्यांच्या मात्र आशांवर पाणी फिरताना दिसते. काय सांगाल सर? संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकामध्ये एक अभंग लिहिला होता की काट्याच्या आणीवर वसले 3 गावं, 2 एक ओसाड, 1 वसईची ना. अगदी तशा पद्धतीने हा सध्या चर्चेचं त्रांगडं या 3 पक्षांमधलं आपल्याला चालू असलेलं दिसतंय. ज्या पद्धतीने गेल्या जवळपास महिन्याभरापासून महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुरू असलेला आपल्याला दिसतोय. एकीकडे शेतकऱ्यांच्या हिताचं नाव वारंवार घेतलं जातं, शेतकऱ्यांच्या हिताच्या बाता मारल्या जातात, त्याच्या चर्चा होतात. आणि दुसरीकडे मात्र ज्या पद्धतीने आपल्या सत्ताकांक्षा उघड करण्याचा प्रयत्न, त्यासाठी
जास्तीत जास्त डावपेच लढवण्याचा प्रयत्न सगळ्याच राजकीय पक्षांमुळे, याला कोणताच राजकीय पक्ष अपवाद नाही, सत्ताधारी नाही आणि विरोधक याच्यात अपवाद नाही आहेत. त्यामुळे हा सर्वपक्षीय सत्तेचा खेळ संदीप आपल्याला चाललेला दिसतोय आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं फक्त भांडवल केलं जातं, नाव घेतलं जातं. प्रत्यक्षात मात्र शेतकरी हिताच्या संदर्भात जे निर्णय घ्यायला पाहिजेत, ज्या पद्धतीने याविषयी चर्चा व्हायला पाहिजे, त्या संदर्भात तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळायला पाहिजे, ती मात्र मिळताना दिसत नाही. हे दुर्दैव आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं. अगदी महेश सर, धन्यवाद. तुम्ही हे सगळं सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल. एक्सक्लुझिव्ह तपशील न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे. 5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्यास काँग्रेसला हरकत नाहीये. मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेकडून ठोस आश्वासन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला हवं आहे. ते मिळाल्यावरच सरकारमध्ये सहभागी होणार असल्याचं सोनिया गांधींनी स्पष्ट केल्याची माहिती मिळते आहे. यावेळी PWD, ग्रामविकास, ऊर्जा या खात्यांची मागणी काँग्रेसने केली असंही सूत्रांकडून कळतंय. केंद्रात विरोधात जे मुद्दे उपस्थित करतील त्याला शिवसेना पाठिंबा देईल याचं आश्वासन शिवसेनेनं द्यावं अशी मागणीही काँग्रेसने केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे भविष्यातील निवडणुकीमध्ये काय फॉर्म्युला असेल, रणनीती असेल यावरही आत्ताच ठरवलं जावं. म्हणजेच शिवसेना एकटी कुठलीही रणनीती आखू शकणार नाही. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबतीनं रणनीती आखावी लागेल असंही कळतं आहे. काय अटी आहेत सोनियांच्या नेमक्या आपण बघूया. सरकार बनवण्याची काँग्रेसला कोणतीही घाई नाही हे सुरुवातीला स्पष्ट केलंय. शिवसेनेला 5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद द्यायला सुद्धा काँग्रेस राजी आहे. ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा आणि पशुसंवर्धन या खात्यांची मागणी काँग्रेसकडून होते आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठोस आश्वासन दिल्यानंतरच सरकारमध्ये सहभागी होणार असं काँग्रेसनं स्पष्ट केलंय. म्हणजे सोनिया गांधींनी स्पष्ट केलंय. शिवसेना नेते संजय राऊत यांनी लवकरच गोड बातमी मिळणार असल्याचं सूचक वक्तव्य केलंय. सर, गुड न्यूज कब आ रहा है? हाँ, वेरी सुन, जल्द आ जाएंगे. हम सब लोग कोशिश कर रहे हैं कि महाराष्ट्र से राष्ट्रपति शासन हट जाए और एक पॉपुलर गवर्नमेंट वहाँ जल्दी से जल्दी काम करना शुरू करे. ये हमारी सबकी इच्छा है, जिसमें कांग्रेस भी है, जिसमें एनसीपी भी है, सब लोग हैं. तो अब तीनों लोग मिलकर सरकार बनाएंगे, लगभग तय है सर? ऐसा तो अब लगता है. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनामध्ये आज भेट घेतली. तोही दिवसभर चर्चेचा विषय राहिला. राज्यातील ओल्या दुष्काळाच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं पवारांनी सांगितलं. पण राज्यातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या भेटीवरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पवार मोदी भेट. गुरु शिष्याच्या भेटीमागे दडलंय काय? मोदी पवार भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण. ओल्या दुष्काळाच्या निमित्तानं शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची संसद भवनात भेट घेतली. राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. जवळपास 45 मिनिटं या 2 दिग्गज नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चेविषयी विचारला असता पवारांनी ही प्रतिक्रिया दिली. राजकीय चर्चा पवारांचं हे सूचक हास्य बरंच काही सांगून गेलं. कारण सध्या राज्यात सत्ता स्थापनेचा घोळ कायम आहे, तर शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खलबतं सुरूच आहेत. सोमवारी राज्यसभेतील आपल्या भाषणात मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचं कौतुक केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. 2 दलों का आज मैं उल्लेख करना चाहूंगा, एक एनसीपी और दूसरा बीजेडी. उन्होंने खुद ने डिसिप्लिन तय किया है कि हम वेल में नहीं जाएंगे. हम सबको सीखना होगा कि ये नियम का पालन करने के बावजूद भी न एनसीपी की राजनीतिक विकास यात्रा को कोई रुकावट आई है, न बीजेडी की राजनीतिक विकास यात्रा को रुकावट आई है. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची सत्तेसाठी जुळवाजुळव सुरू असताना शरद पवार यांनी सोनिया गांधींची भेट घेतली. मात्र त्यानंतर पवारांनी केलेल्या वक्तव्यानं या संभावित आघाडीविषयी भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. किसी के साथ सरकार बनाने की बात ही हमने की है. हमने वहाँ की पोजीशन क्या है, नंबर क्या है,
किसके पास कितने हैं। पवारांच्या या राजकीय गुगलीनंतर राज्यातील सत्ता स्थापनेचं केंद्र दिल्लीकडे सरकलंय. अशातच पवार मोदी भेटीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या, कारण या दोन नेत्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बारामतीमध्ये जाऊन शरद पवार यांचं तोंड भरून कौतुक केलं होतं. एवढंच नाही तर त्यांनी पवार हे आपले राजकीय गुरु असल्याचं जाहीर सभेत सांगितलं. शायद महीने में 2-3 बार मेरी और शरद राव की बात न हुई हो, ऐसा कोई महीना नहीं गया होगा. राज्य सरकार में बड़ी कठिनाइयां बहुत रहती थी. भारत सरकार से परेशानियां होती रहती थी. तो मैं फिर शरद राव को बीच में डालता था. शरद पवार नरेंद्र मोदी यांची मैत्री असली तरी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान हे दोन्ही नेते आमने सामने उभे ठाकले. पण ओल्या दुष्काळाच्या निमित्तानं शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात पुन्हा नव्यानं होत असलेल्या ओलाव्याविषयी भेटीला गेलेले आहेत. आघाडीच्या भेटीतील चर्चेची माहिती ते सोनिया गांधींना देतील असं कळतं आहे. जवळजवळ 3 तास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. अहमद पटेल स्वतः या बैठकीला उपस्थित होते. शरद पवार स्वतः या बैठकीला उपस्थित होते. आणि आता खरगे, अहमद पटेल आणि जयराम रमेश सोनिया गांधींच्या भेटीला गेलेले आहेत. त्या पाठोपाठ एक महत्त्वाची बातमी येते. या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे आधी शिवसेनेचा आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल अशी सूत्रांकडून माहिती मिळते आहे. अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देताना आपली मुख्यमंत्री पदासंदर्भात ही अट ठेवेल अशा चर्चा होत्याच. आणि त्याप्रमाणे आधी शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्रात मुख्यमंत्री होईल अशी सूत्रांकडून माहिती मिळते आहे. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी ज्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत. प्रशांत, या बातमीची कुणकुण होतीच की राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्रीपद मागेल आणि तसंच झालेलं आहे. काय अपडेट? बरोबर आहे. ज्या पद्धतीची चर्चा सुरू होती गेल्या 2 दिवसापासून आणि दिल्लीमध्ये देखील चर्चासत्र सुरू आहे आणि शेवटी रोटेशन सीएमवरती कुठेतरी चर्चा झाल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रोटेशन सीएमसाठी क्लेम केलेला आहे. सोबतच ज्या पद्धतीनं आता या क्षणाला जयराम रमेश, मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल हे जे आहेत हे 3 महत्त्वाचे काँग्रेसचे नेते सोनिया गांधींना अहवाल देत हे बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. त्यानंतर पुन्हा ते बैठकीत परततील आणि सोबतच आगामी 2 ते 3 दिवसामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल. शिवसेनेसोबतची चर्चा, त्यानंतर NCP काँग्रेसमधली चर्चा, ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पाठिंब्याचं पत्र घेऊन राज्यपालांना भेटतील अशी प्रकारची माहिती देखील पुढे येत आहे. याचा अर्थ कुठेतरी सकारात्मक संकेत मिळत आहे की राज्यामध्ये पर्यायी सरकार स्थापनेसाठी तत्वता मंजुरी मिळालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काँग्रेससाठी उपमुख्यमंत्री पद देखील मिळणार असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. आणि खास करून जो फॉर्म्युला असणार 16-15 प्रशांत, काही सेकंदासाठी थांबवते. ही बातमी, ब्रेकिंग न्यूज तुझ्या माध्यमातून जी येते ती आपण प्रेक्षकांना सांगूया. काँग्रेसचा उपमुख्यमंत्री होणार अशी सूत्रांची माहिती मिळते आहे. 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं असं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये ठरलेलं आहे. त्याचबरोबर जो फॉर्म्युला समोर येतोय, खात्यांसंदर्भातला जो फॉर्म्युला समोर येतोय सत्ता वाटपाचा, तो 16-15-12 असा असेल. प्रशांत, काय सांगशील? नाही, महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं रोटेशन सीएमचा मुद्दा झाला, त्याशिवाय उपमुख्यमंत्री पदाचा जो मुद्दा आहे 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री पद असेल NCPला, एक वेळा शिवसेनेला, अशा पद्धतीनं असेल. त्याशिवाय जे सर्वसामान्यांसाठी जवळ असणारे खाते जसं ग्रामीण विकास हे अत्यंत महत्त्वाचं खातं आहे, जे गाव पातळीवरती काम होतं, ज्या माध्यमातून मोठ्या पद्धतीनं सर्वसामान्य नागरिकांसोबत, गावातील नागरिकांसोबत चर्चा केली जाऊ शकते. ते एक त्या खात्यामध्ये खास करून काँग्रेसचा इंटरेस्ट आहे. सोबतच जर बघितलं आपण ज्या पद्धतीने ऊर्जा खात्यासंदर्भातही इंटरेस्ट काँग्रेसने दर्शवलेला आहे. सोबतच PWD जे खातं आहे त्या संदर्भात देखील चर्चा होत आहे. पण महत्त्वाचं म्हणजे आता हा संपूर्ण अहवाल जे आतापर्यंत साधारणतः 3 तास जी चर्चा झाली, त्या चर्चेचा अहवाल घेऊन सर्व हे जे प्रमुख नेते आहेत, खास करून केंद्रीय नेतृत्व जयराम रमेश, मल्लिकार्जुन खरगे, वेणुगोपाल आणि सोबतच अहमद पटेल हे 4ही नेते सोनिया गांधीचे दरबारी पोहोचले आहे. म्हणजे 10 जनपदच्या निवासस्थानी पोहोचले आहे. शरद पवार यांचं जे निवासस्थान आहे ते 6 जनपदला आहे आणि 10 जनपदला सोनिया गांधीचं निवासस्थान आहे. साधारणतः 5 मिनिटाच्या अंतरावरती हे निवासस्थान आहे, तिथे गेलेले आहेत, तिथे चर्चा करतील, त्यानंतर पुन्हा इथे परततील अशी सूत्रांची माहिती आहे. यानंतर होऊ शकते पुन्हा बैठक सुरू होईल. पण महत्त्वाचं
महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर बैठकीचे सत्र अजूनही सुरू आहे. उद्या देखील बैठकी राहणार आहे आणि बैठकीच्या माध्यमातून ज्या माहिती पुढे येत आहे की आया घडीला सगळ्यात मोठी बातमी म्हणजे रोटेशन सीएमवरती जवळपास सहमती बनलेली आहे. खास करून 2.5 वर्ष पहिले 2.5 वर्ष हे मुख्यमंत्री शिवसेनेला जाईल, त्यानंतर 2.5 वर्ष जे आहे ते एनसीपीला जाण्याची शक्यता आहे. पण याचा अर्थ असा होतो की कुठेतरी शिवसेनेने एक पाऊल मागे घेतलेलं आहे आणि ज्या पद्धतीने काँग्रेसने देखील एक पाऊल मागे घेतलं आणि कुठेतरी राज्यात पर्यायी सरकार स्थापन करावं यासाठी सकारात्मक चर्चा पूर्ण झालेली आहे आणि होऊ शकते शेवटच्या टप्प्यात आता चर्चा आहेत. ज्या पद्धतीनं सगळी चर्चा होत आहे आणि सर्व जे निर्णय होईल ते दिल्लीत होईल. कारण की यापूर्वी ज्या पद्धतीने मुंबईत चर्चा होत होती कुठेतरी मुंबईतून दिल्लीला मेसेज यायचे आणि मेसेजच्या नंतर पुन्हा निर्णय व्हायचे. त्यामुळे थेट दिल्लीतच चर्चा करायची. एकीकडे शरद पवार आहेत, दुसरीकडे सोनिया गांधी आणि संजय राऊत हे उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून चर्चा करतच आहे. त्यामुळे या तीनही नेत्यांच्या माध्यमातून कुठेतरी पर्यायी सरकार निर्माण असाच प्रयत्न या तिन्ही पक्षांचा आहे. फक्त वाटाघाटीच्या संदर्भात चर्चा सुरू आहे आणि या संदर्भात लवकरच निर्णय होईल. अनेक मुद्द्यांवरती चर्चा सध्या सुरू आहे. प्रत्येक मुद्देवाईज चर्चा सुरू आहे. जसं आपण मगाशी सांगितलं की प्रत्येकांसमोर एक मुद्दा मांडला जातो, त्यानंतर चर्चा केली जाते आणि जेव्हा ही बैठक संपून जाईल त्यानंतर संजय राऊत देखील इथे येण्याची शक्यता आहे. याचा अर्थ ही जी वेळ आहे हे राज्यातील सत्ता स्थापनेचा मार्ग कसा प्रलब्ध होईल यासाठी हे सर्व नेते एकवटलेले आहेत आणि सत्तेचा वाटप कसं करायचं हे देखील या संदर्भात निर्णय घेत आहेत. नक्की. प्रशांत, सत्ता वाटपामध्ये नेमकं कुणाला काय हवंय हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चेचा हा टप्पा आहे आलेला. पण शिवसेनेशी सुद्धा हे सगळं मान्य आहे की नाही या सगळ्या संदर्भात सविस्तर चर्चा होईल का? एक आणि दुसरा भाग, या व्यतिरिक्तच्या ज्या मागण्या हिंदुत्वा संदर्भातल्या असतील किंवा इतर महत्त्वाच्या मुद्दे जे महाराष्ट्राशी निगडीत आहेत त्याच्याशी सुद्धा एक वेगळी चर्चा होईल, त्याच्या संदर्भातली सुद्धा? बरोबर आहे. खास करून सोनं जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं शिवसेनेने ज्या पद्धतीने संकेत दिले होते, काल देखील ज्या पद्धतीने माहिती पुढे आली होती आणि शिवसेनेचे जे टॉप सोर्सेस आहेत त्यांनी स्पष्ट केलं होतं की आमचा 1 दिवस मुख्यमंत्री बनवू, 2.5 दिवस बनवू की 7 दिवस बनवू, मुख्यमंत्री आमचा असला पाहिजे, तो पहिले मुख्यमंत्री आमचा असला पाहिजे. याचा अर्थ त्यांनी कुठेतरी एक पाऊल मागे घेतलं. त्यांना याचा अर्थ त्यांना मेसेज दिला गेला होता की 2.5 वर्ष एनसीपीचा, 2.5 वर्ष आमचा, असं जवळपास त्यांना समजवण्यात आलं. त्यानंतर त्यांनी जेव्हा सकारात्मक त्यांनी पाऊल टाकण्याचा पाठिंबा दिला, सकारात्मक पाऊल चर्चा करण्याचे त्यांनी संकेत दिले, त्यानंतर हे चर्चा सुरू झालेली आहे. काल या ज्या पद्धतीनं दिवसभर अनेक बैठकी झाल्या. सोनिया गांधीकडे बैठक झाली, त्यानंतर संजय राऊतांच्या आणि शरद पवारांच्या 2दा बैठकी झाल्या. सकाळी एक बैठक झाली, आज देखील एक सकाळी बैठक झाली. म्हणजे बैठकींच्या माध्यमातून कुठेतरी मेसेज कन्वे होत होते आणि त्या माध्यमातून कुठेतरी निर्णय व्हावा असाच प्रयत्न होत होता. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर कुठेतरी शिवसेनेला विश्वासात घेऊनच, जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं की आम्ही बॅकडोर, आमची चर्चा सुरूच आहे. गेल्या काही दिवसापासून आम्ही बॅकडोर चर्चा करत आहोत. पर्यायी सरकार कसं नेमावं यासाठी आमची शिवसेनेसोबत चर्चा सुरू आहे. पण त्या चर्चेवरती अंतिम निर्णय कसा होणार यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपला अंतिम निर्णय करायचा होता. कारण की ज्या पद्धतीनं आतुरतेने शिवसेना वाट पाहते, आपल्याला माहिती आहे कुठल्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने परिस्थिती निर्माण झाली राज्यामध्ये, भाजपपासून त्यांनी काडीमोड घेतला आणि त्यानंतर कुठेतरी पर्यायी सरकार नेमावं आणि त्यांची प्रमुख जी मागणी आहे की मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असावा, पहिला मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असावा, जो पहिला कार्यकाळ असेल तो त्यांचा असावा, अशाच प्रकारचं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळे त्यांनी आपले इतर मंत्रालयाच्या संदर्भात त्यांची भूमिका कुठेतरी चर्चात्मक ठेवलेली आहे. कुठेतरी एक पाऊल मागे एक पाऊल पुढे अशा पद्धतीने त्यांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कुठेतरी संजय राऊत जेव्हा इथे येतील त्यावेळी एक पूर्ण सकारात्मक संकेत पुढे येईल असं म्हणायला हरकत नाही आहे. नक्की. प्रशांत, धन्यवाद ही सविस्तर आणि अत्यंत महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडल्यानंतर काँग्रेसचे काही महत्त्वाचे नेते हे दिल्लीमध्येच होते. सोनिया गांधींच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी गेलेले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद, 16-15-12चा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला आणि काँग्रेसचा उपमुख्यमंत्री, ही आत्ताची या घडीची अपडेट. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पूर्ण देशभर राष्ट्रीय नागरिक नोंदणी उपक्रम अर्थात NRC राबवणार असल्याची घोषणा अमित शहांनी राज्यसभेमध्ये केली. NRCची प्रक्रिया कुठल्याही धर्माच्या आधारावर केली जाणार नाही. धार्मिक, वांशिक भेदाभेद यामध्ये नसतील असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. NRCवर राज्यसभेत चर्चा सुरू असताना अमित शहा यांनी ही घोषणा केली. ज्यावेळी देशभर NRC करण्यात येईल त्यावेळी पुन्हा एकदा आसाममध्ये ही प्रक्रिया सुरू होईल असंही त्यांनी सांगितलं. कुठल्याही धर्माच्या नागरिकांना NRC पासून धोका नाही, त्यामुळे त्यांनी या प्रक्रियेला घाबरून जाऊ नये असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलं. जो NRC आसाम के अंदर NRC की प्रक्रिया हाथ में ली गई, एक सुप्रीम कोर्ट के ऑर्डर के तहत और एक अलग एक्ट के तहत ली गई है। NRC की प्रक्रिया देश भर में होगी। उस वक्त आसाम के अंदर भी ये NRC की प्रक्रिया स्वाभाविक रूप से
फिर से की जाएगी। और इसमें मैंने फिर से स्पष्ट कर देता हूं कि किसी भी धर्म के लोगों को कोई डरने की जरूरत नहीं है। ये सारे लोगों को एनआरसी के अंदर समाहित करने की व्यवस्था है ही है। और जिस गैजेट नोटिफिकेशन का उल्लेख माननीय सदस्य ने कहा, वो पूरे देश भर के अंदर एप्लीकेबल है। दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये 4 ऑगस्टपासून 5161 जणांना अटक झाली आहे, अशी माहिती आज गृह खात्यानं संसदेत दिली। इंटरनेट सेवा योग्य वेळी सुरू केली जाईल असं विधान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहनी राज्यसभेमध्ये केलं। सभापति महोदय, ये जहाँ तक इंटरनेट सेवाओं को लागू करने का सवाल है, इस पर उचित समय पर वहाँ के प्रशासन की अनुशंसा के आधार पर ही निर्णय किया जा सकता है। क्योंकि हम सबको मालूम है कश्मीर में पड़ोसी देश के द्वारा भी बहुत सारी गतिविधियां चलती रहती है और वहाँ की कानून और व्यवस्था और सुरक्षा को देखकर ही ये निर्णय लिया जा सकता है। तो जब वहाँ के प्रशासन को उचित समय लगेगा, वो मीटिंग कर बताएंगे, तब इस पर हम निर्णय करेंगे। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह गांधी कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात करण्याच्या निर्णयावरून आज राज्यसभेमध्ये गदारोळ झाला। दरम्यान या निर्णयामागे कोणताही राजकीय हेतू नाही असं आज राज्यसभेत स्पष्ट करण्यात आलं। जे काही झालं ते नियमानुसारच झालंय असं संसदीय कार्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी आज राज्यसभेत स्पष्ट केलं। मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका यांची एसपीजी सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं नुकताच घेतला। त्याऐवजी त्यांना सीआरपीएफची झेड सुरक्षा देण्यात आली आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी या मुद्द्यावरून काँग्रेसच्या सदस्यांनी सरकारला धारेवर धरलं होतं, तसंच यावर खुलासा करण्याची मागणी केली होती। यावरून राज्यसभेमध्ये आजही गदारोळ झाला। महाप्राईम टाइम मध्ये पुन्हा एक छोटा खूप साऱ्या राजकीय घडामोडी आतापर्यंत आपण बघतो आहोत, ऐकतो आहोत। आपल्या आजूबाजूला महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेविषयीच्याच चर्चा होत आहेत। पण एक वेगळी आणि महत्त्वाची बातमी, 100व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून जब्बार पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। डॉक्टर जब्बार पटेल आणि मोहन जोशी यांच्या नावाचे अर्ज कार्यालयाला प्राप्त झाले होते। या 2 अर्जांवर कार्यकारी समितीने चर्चा केली आणि एकमताने डॉक्टर जब्बार पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। येत्या 15 डिसेंबरला होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये डॉक्टर जब्बार पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी दिली। 30 सप्टेंबरपर्यंत आम्ही इच्छुकांचे अर्ज मागवले होते। त्याप्रमाणे डॉक्टर जब्बार पटेल आणि मोहन जोशी यांच्या नावाचे अर्ज आम्हाला कार्यालयास प्राप्त झाले। या 2 अर्जांवरती आम्ही कार्यकारिणी समितीने त्याच्यावरती चर्चा झाली आणि एकमताने डॉक्टर जब्बार पटेल यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं। 15 डिसेंबरला होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये डॉक्टर जब्बार पटेल यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करून त्याची घोषणा आम्ही करू। नाशिकमध्ये एका क्लिकवर लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आलाय। बँकेतील कर्मचारी असल्याची बतावणी करून ग्राहकांची फसवणूक करण्यात आली आहे। ऑनलाईन गंडा कसा घातला गेला त्याविषयीचा स्पेशल रिपोर्ट बघूया। क्रेडिट कार्ड वापरत असाल तर सावधान, एक क्लिक आणि लाखो रुपये गायब। नाशकात 32 जणांना ऑनलाईन गंडा। कोण आहे फसवणुकीचा मास्टरमाइंड? तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण क्रेडिट कार्डचा दुरुपयोग करून लाखो रुपये लंपास केल्याचं धक्कादायक वास्तव नाशिकमध्ये समोर आलंय। अवघ्या 24 तासात ऑनलाईन गंडा घालून आरबीएल बँकेच्या तब्बल 32 ग्राहकांची फसवणूक करण्यात आली आहे। बँकेचा कर्मचारी बोलतोय अशी बतावणी करून ग्राहकांचा भामट्यानं ओटीपी मिळवला। त्यानंतर काही क्षणात ग्राहकांच्या खात्यातून पैसे गायब झाले। नाशिकमधील आरबीएल बँकेतल्या ग्राहकांची 16 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे। फ्रॉड कॉल पासून सावध राहण्याचं आवाहन न्यूज 18 लोकमत तुम्हाला करताय। त्यासाठी कोणत्याही फिशिंग कॉलला बळी पडू नका। तुमचा क्रेडिट कार्ड नंबर आणि एटीएम पिन कुणालाही देऊ नका। बँकेचे अधिकारी तुम्हाला तुमचा पिन किंवा ओटीपी नंबर कधीच विचारत नाहीत, त्यामुळे कोणीही बँकेचा अधिकारी म्हणून खासगी माहिती विचारत असेल तर ती देऊ नका।
वेळीच त्या फ्रॉड कॉलची माहिती संबंधित अधिकारी आणि पोलिसांना द्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँकेच्या ग्राहकांची माहिती हॅकर्सकडे जाते कशी, आरबीएल बँकेच्या ग्राहकांची माहिती बाहेर गेली कशी आणि बँकेचं सर्व्हर तर हॅक झालं नाही ना, असे अनेक प्रश्न या निमित्तानं समोर आले. सायबर पोलिसांनी तपास सुरू केलाय. बँक अद्याप यावर काही बोलायला जरी तयार नसली तरी एवढं मात्र निश्चित की आरबीएलच्या माध्यमातून क्रेडिट कार्डचं जे स्कॅन्डल समोर आलेलं आहे, अशा प्रकारचं स्कॅन्डल हे अधिक वाढू शकतंय आणि हे नक्कीच धोकादायक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. शिर्डीतील राहातामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. सोनसाखळी चोरांनी तर महिलांचं घराबाहेर पडणंच मुश्किल केलंय. यात भर की काय, एका चोरट्यानं चक्क पोलिसावर गोळीबारही केला. आरोपीचा पोलिसावर गोळीबार. सोनसाखळी चोरट्याचा हल्ला. पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर गोळीबार. चोरट्यांना पोलिसांचा धाक नाही का? जखमी असलेले हे पोलीस कॉन्स्टेबल अजित पठारे. चोरट्यानं दिवसाढवळ्या त्यांच्यावर गोळीबार केलाय. त्यामुळे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. गोळी त्यांच्या मानेला लागल्यानं पुढील अनर्थ टळलाय. मात्र त्यात अजित पठारे गंभीर जखमी झाले. सोनसाखळी चोरून पळणाऱ्या चोरट्याचा अजित पठारे सिने स्टाईल पाठलाग करत होते. पोलिसांपासून सुटका व्हावी यासाठी चोरट्यानं पोलिसावर गोळीबार करून तिथून पळ काढलाय. हा जो सचिन ताक्या आहे हा रेकॉर्डवरचा चेन स्नॅचर आहे आणि हा वॉन्टेड आहे मध्ये सुद्धा. आता आम्ही त्याचा रेकॉर्ड काढत आहोत आणि पुढील तपासामध्ये ते निष्पन्न होईल. शिर्डीतल्या राहाता तालुक्यातली ही घटना आहे. शहरातल्या याच रस्त्यावर पठारे यांच्यावर गोळीबार झालाय. त्यांचं रक्त अजूनही या रस्त्यावर पडलेलं दिसतंय. पोलिसावर चोरट्यानं गोळीबार केल्याची माहिती वरिष्ठांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली आहे. त्यानंतर तातडीनं सचिन तांबे या संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय. गेल्या काही दिवसात शहरातील सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरात जागोजागी चोख बंदोबस्त ठेवलाय. मात्र चोरट्यानं पोलिसांवर गोळीबार करण्याची घटना अतिशय गंभीर आहे. त्यामुळे चोरट्यांना वर्दीचा धाक आहे की नाही हा प्रश्न या निमित्तानं पुन्हा समोर आलाय. हरीश दिमोटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटूया. पहा महाप्राईम टाइम न्यूज 18 लोकमत. महिलेची प्रसूती करतात तसाच काहीसा प्रकार दौंड तालुक्यातील वायरलेस फाटा समोर आलाय. पाहुयात महिलेची प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांची कहाणी. डॉक्टरांनी वाचवले आई बाळाचे प्राण. गाडीत महिलेची यशस्वी प्रसूती. कोणतंही साहित्य नसताना रस्त्यावरच प्रसूती. डॉक्टर म्हणजे दुसरा देव असं म्हटलं जातं. त्याची प्रचिती पुन्हा एकदा दौंडमध्ये आली आहे. प्रसूतीसाठी घरातून गाडीनं ऐश्वर्या जगताप आणि त्यांचं कुटुंबीय हॉस्पिटलसाठी निघाले. मात्र याच रस्त्यावर ऐश्वर्या यांच्या पोटात तीव्र कळा सुरू झाल्या. आईच्या पोटात बाळ अर्धवट अवस्थेत अडकलं. कुटुंबियांनी तातडीनं डॉक्टर संदीप गावंडे यांना बोलवलं. वेळ वाया न घालवता डॉक्टर संदीप गावंडे यांनी गाडीतच ऐश्वर्या यांची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. ती परिस्थिती अशी होती की रस्त्यातच बाळाच्या आणि आईच्या जीवास धोका झाला असता आणि अशा परिस्थितीमध्ये पेशंट खाली हॉस्पिटलला घेऊ शकत नव्हतो. तर मग मी एक माणूस या नात्याने आणि एक डॉक्टर आणि एक माणूस या नात्याने म्हणलं जे काय होईल पण ते बाळाचा जीव वाचवणं खूप गरजेचं आहे. अशा वेळेस मी आणि माझ्यासोबत एक सिस्टर होत्या. सोबत कोणतेही उपकरण नसताना मी एक ते धोका पत्करला की काही झालं तरी आपल्याला बाळाचा जीव वाचवायचा आणि मी माझं काम क्षणाचा विलंब न करता माझं काम सुरू केलं. गाडीत प्रसूती करण्यात आलेली ही दृश्य सगळ्यांना दिलासा देणारी अशीच आहेत. मात्र बाळ प्रतिसाद देत नसल्यानं सगळ्यांचे श्वास रोखले गेले. डॉक्टरांनी पुन्हा प्रयत्न केले आणि बाळाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणलं. श्वसननलिका पहिले क्लिअर करणं गरजेचं असतं आणि ते करून त्याचं हृदय चालू करून त्याचा श्वासोच्छ्वास चालू करावा लागतो. पण बऱ्याच वेळ प्रयत्न करून ते होत नव्हतं. आता आमच्या पुढे मोठा प्रश्न पडला काय करायचं. पण मग वेळ प्रसंगी उपकरण नसल्यामुळे मी तोंडाने श्वासोच्छ्वास चालू केला माझ्या. त्याला कार्डियक मसाज केलं बराच वेळ आणि त्यानंतर त्या बाळाने आम्हाला रिस्पॉन्स दिला आणि ते बाळ रडण्याचा आवाज आला. त्यानंतर मी माझ्यासोबत असलेले सगळे त्यांचे नातेवाईक आणि उपस्थित सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. हेच ते गोंडस बाळ ज्याला डॉक्टरांनी जीवदान दिलंय.
आई आणि बाळावर आता दौंडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र आई आणि बाळाचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांचे कुटुंबियांनी आभार मानलेत। पाठसरून दौंडला जाताना मधोमधच वारलेस फाट्यामध्ये पोटात दुखू लागलं, एकाएकी गळा येऊ लागल्या। मग तिथले डॉक्टर आले, त्यांनी बाळाला म्हणजे बाहेर काढलं। ते डॉक्टर नसते आले तर बाळाची माझी काहीच खात्री नव्हती, त्यांनी मोठं सहकार्य केलं। दौंडला जात असताना मध्येच रस्त्यात मुलीला त्रास व्हायला लागला आणि वायरलेस पाटीवर तिथं डॉक्टरांनी भरपूर सहकार्य केलं आणि तिचे व्यवस्थित बाळंतपण झालं आणि त्या डॉक्टरांनी आमच्यासाठी परमेश्वरच उभा राहिल्यासारखं धावून आले आणि आम्हाला मुक्त केलं। डॉक्टर संदीप गावंडे यांनी वेळीच प्रसूती करण्याचा निर्णय घेतल्यानं पुढचा अनर्थ टळला। जगताप यांनी कुटुंबियांकडून कोणतीही फी घेतली नाही। बाळाचे प्राण वाचवण्याचं समाधान असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। त्यामुळे डॉक्टरांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय। सुमित सुनावणे, न्यूज 18 लोकमत, दौंड। उस्मानाबादच्या शेळीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकन मिळणार आहे। त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय प्रयत्न करत आहे। मार्च महिन्यापर्यंत हे मानांकन मिळण्याची शक्यता आहे। बोकडाचं चवदार मटण यामुळे उस्मानाबाद शेळी देशभर प्रसिद्ध झाली। उस्मानाबादच्या शेळीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे। आता ही उस्मानाबादी शेळी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये उपलब्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासन पुण्यातल्या एका कंपनीच्या मदतीनं पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न करते। त्यासाठी करावी लागणारी नोंदणीची प्रक्रिया प्रशासनानं पूर्ण केली आहे। भारत देशामध्ये आणि वेगळ्या देशांमध्ये पण ह्याच्या प्रसिद्धी वाढविण्यासाठी आपण जिओग्राफिकल इंडिकेशनच्या प्रयत्न प्रशासनामार्फत सुरू आहे। 50% काम झालेलं आहे। येत्या 2 महिन्यामध्ये आपल्याला GI टॅग उस्मानाबाद शेळीला मिळणार आहे। उस्मानाबाद शेळी हा जात ह्याची मटन चे जे टेस्ट आहे ते एक वेगळं आहे आणि त्याच्यानुसार ते प्रसिद्ध पण आहे। उस्मानाबाद शेळीला मिळणारं पेटंट भौगोलिक मानांकन असणार असून हीच तिची ओळख ठरेल। याचा फायदा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना होणार आहे। एवढ्यावरच न थांबता शेळीच्या दुधावर आधारित उद्योग उभारण्याचा मानस जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। शेळीच्या दुधापासून साबणाची पण तयारी आमच्या जिल्ह्यामध्ये बचत गटामार्फत सुरू आहे आणि त्याला पण एक वेगळं मार्केट निर्माण करण्यासाठी आमच्या मल्टीनॅशनल कंपनीसोबत डिस्कशन सुरू आहे। अजून ते फायनल केलं नाही बिकॉज ते डिमांड आणि सप्लायमध्ये जे गॅप आहे त्याचे आपल्याला आधी ॲड्रेस करायचं आहे। जे बचत गट ज्या स्टेजवर ते प्रोडक्शन सुरू आहे ते खूप लिमिटेड स्टेजवर ते प्रोडक्शन सुरू आहे। दुष्काळाचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना शेळी उत्पादनानं मोठा आर्थिक आधार दिलाय। आंतरराष्ट्रीय पेटंटमुळे हा आर्थिक स्तर अजून उंचावण्यासाठी मदत होणार आहे। बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद। एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।